ते धुका बी काय मस्त. काय मस्त वातावरण. धुका माणूस गटात बिटात पडेल कधी. इकडे आम्ही पहिले कपडे धुवायला यायचो बाबू इथे या वाडावर है ना बाबा. इकडे वाडा आहे वाडा. बाई वाडावर या. वाडा मंदिराकडे बघा वाडा आणि इकडे वाडा आहे तो तिकडे राहिली घर. हा हा बघ किती दुःख आहे बाळा. हो तिथे कोणतरी आहे इकडे ढोरा घेऊन आली असतील. तर मी इथून जाता जाताना मंथनला काही जुन्या आठवणी होत्या ज्या मी की आम्ही बाबांबरोबर शेती म्हणजे ज्यावेळेला बाबा इकडे शेती करायचे ना आम्ही लहान असताना तर त्यावेळेला मग मंथनला मी सांगत होते की आम्ही इकडे शेत बाबा ज्यावेळेला करायचे त्यावेळेला बाबांसोबत इकडे यायचो नाचणे वगैरे करायचे तेव्हा. तर त्याला मी थोडीशी माहिती देत होती की हे इकडे जर म्हणजे इथेपर्यंत एवढ्या लांबपर्यंत शेती करायची आणि हे सगळं मी मंथनला सांगत होती. म्हणजे जुन्या आठवणी काय होत्या त्या मी शेअर करत होते मंथनशी. तर बोलता बोलता मी तुमच्यासोबत मी बोलता बोलताना इकडे मंदिराजवळ येऊन पोचलो आम्ही. आणि खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर 2 वर्षानंतर 2023ला ज्यावेळेला जीर्णोद्धार सोहळा झाला होता तर त्यावेळेला मी गावी आली होती म्हणजे हसण्याला इकडे आईकडे. तर असं आता म्हणजे असं आता मंदिरामध्ये थोडंसं म्हटलं आता आलो आहे तर इथे दर्शन करून जाऊया देव म्हणजे असं नारळ ठेवूया आणि पाया पडूया. मंदिर काय आता उघडं नसेल पण जाऊन बघूया. मंदिर उघडं असेल तर मग ठीक आहे नसेल तर मग बाहेरून नारळ ठेवून मग पाया पडून जाऊ. तर भावाच्या गाडीवरून आलेली आहे तर मस्त असं खूप दिवसानंतर त्याच्या गाडीवर बसली. हे आहे पूर्वसतीचं रानकोंबडी आहेत रानकोंबडी. बघी बाई 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 कशी जात आहेत ती बघते 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 बघ. कुठे गेली ती आता. पिक पिक कर. ते बघा तिकडे एक मांजर देवळामध्ये. ते बघ पळाली पळाली पळाली. तर मंदिरामध्ये पहिल्यांदा म्हणजे प्रवेशद्वारानंतर पहिल्यांदा हे मंदिर लागतं पूर्वसतीचं मंदिर. तर तिथे आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला गेली की पहिल्यांदा म्हणजे कोणीही जाऊ देत मंदिरामध्ये पहिल्यांदा पूर्वसतीला इथे पाया पडायचा आणि नंतर मग पुढे जायचं. तर इथे की नाही ज्यावेळेला हे असतं देवदिवाळी किंवा महाशिवरात्र तर देवीची ओटी भरायची असते. तर मी काय महाशिवरात्रीला मला यायला नाही भेटलं किंवा दिवाळीला पण नाही पण मी आईजवळ त्यावेळेला ओटी पाठवून दिली होती स्वातीने पण आणि मी पण म्हणजे स्वाती जर आली तर घेऊन येते. ओटी भरायची असते. तर पूर्वसतीला इथे पहिल्यांदा नमस्कार करणार आणि मग देवळात जाऊन मग देवबाप्पाला नमस्कार करणार गांगोला. तर पहिल्यांदा इथे पूर्वसतीला नमस्कार करून मंथनला पण सांगितलं की ही म्हणजे याची स्टोरी आहे. जर मी कधी परत आता म्हणजे ज्यावेळेला परत कधी येणं होईल तर तुम्हाला मी हे म्हणजे जे हे मंदिर आहे तर त्याची स्टोरी आहे त्या मंदिरामागे काहीतरी स्टोरी आहे तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर पहिल्यांदा आधी मी नमस्कार करते आणि नंतर मग पुढे जाते. बघितलात तुम्ही आता इथे म्हणजे बाजूला पूर्ण म्हणजे सगळीकडे झाडं आहेत वनराई. तर तिथे असं म्हणजे ह्या झाडाझुडपांमध्ये लपलेलं अशी ही आमची छोटी छोटी अशी मंदिर आहेत. आणि वरती अजून एक मंदिर आहे तर तुम्हाला मी दाखवते तर ते कुठून आहे तिथे. पहिल्यांदा मी आधी देवीला नमस्कार करते आणि मग तुमच्याशी बोलते. पूर्वसतीच्या मंदिरात इथे पाया पडलो आम्ही आता. मंथन मामा गेलाय पुढे. संकेत नाही श्याम आलाय सोबत. हां तर आता पाऊस पण भरपूर आहे धुका बघा किती आहे. आणि मी कधी आलेलो आपण बाळा उद्घाटनला 2023ला. हां हे बघा हे मंदिर आहे हे पूर्वसतीचं मंदिर आहे. आणि इकडे मस्त असं हे बघा हे दोन्ही असणार. हे बघितले सगळं जीर्णोद्धार ज्यावेळेला जीर्णोद्धार झाला होता ना त्यावेळेला मी सगळे व्हिडिओ शेअर केलेले तुमच्याबरोबर. आता पप्पा तिकडे शोधतोय. आणि इकडे दिवाळीच्या वेळेला ना पूर्ण सगळी जत्रा भरलेली असते आणि इथे ना ह्या स्टेजवरती सगळा प्रोग्राम होतो.
तर आधी मंदिरात जाऊया. गाडी लावली आहे पप्पाने, ते गाडी लावलेली, ते गाडी लावली. फॅशन फॅशन मस्त असं आहे मंदिर आमचं. तर मंदिरात इथे आलो तर असं वाटतं की संध्याकाळ झालेली आहे, पण संध्याकाळ न होता तर आता दुपारी 4 वाजलेले आहेत. आणि कसं जास्त पावसाचं वातावरण आहे, पाऊस पण आत्ताच पडून गेला, त्याच्यामुळे जास्त धुकं पण साचलेलं आहे. तर आता मंदिर इथे बंद आहे, तरी पण आता बाहेरून नमस्कार करून मग जाणार. तर इथे जे आमच्या गावचे जे गुरु आहेत तर ते पण आलेले आहेत इकडे. तर ते आलेले आहेत. नशीब म्हणजे माझं नशीब किती चांगलं की ते मी इकडे यायला आणि ते आले होते. तर मग त्यांना सांगितलं की नारळ ठेवायचं आहे आणि अगरबत्ती लावली तुळशीजवळ. आतमध्ये आता बंद आहे, त्याच्यामुळे बाहेरच इथे तुळशीजवळ लावली. आणि हे बघा वातावरण मस्त असं वातावरण आहे. आणि हे इथे आहे पूर्वसतीचं मंदिर. तर तिथे पण मी तिकडे पण आता पाया पडून आलो आम्ही. हे बघा आता इथे हे आहे पावनादेवीचं मंदिर. आणि मी इकडे आता अगरबत्ती लावली तुळशीला. तर देवाला मी इथूनच नमस्कार केला. त्यानंतर मग जे गुरु आलेले आमच्या गावचे तर त्यांनी पण म्हणजे गाराणा घातला, मस्त अशी अगरबत्ती लावली आणि अंगारा पण लावला आमच्या दोघांना, मंथनलानी मला. तर खूप मन असं प्रसन्न झालं. खूप दिवसानंतर आलं. तर मला वाटत होतं की मंदिर बंद आहे तर आता गुरु भेटतील का नाही, पण माझं एवढं नशीब चांगलं की गुरु पण आले. आणि इथे बघा, हे मी तुम्हाला बोलत होते वरती एक शंकराचं मंदिर आहे, तर तिथे खूप पाळणूक करून जावं लागतं. तर असं इथे म्हणजे परत कधी जर येणार हसनेकर बसलेलं माहिती आहे एकदा, हसनेकर काढलेला हसनेकर. आता मी दुसऱ्या मंदिरात जातो. हाऊस बघ किती आहे, गार पण तेवढंच वाटतं. बाबून स्वेटर घातलं नाही है ना बाळा. या इकडे रात्री झोपताना स्वेटर आणि 2 कावरून घ्यायला झोपायला लागतं, छान झोप लागते. मग हे बघा फॉग किती आहे. फॉग मग आहे ना आमचं घर, आमचं गाव मिनी महाबळेश्वर. मग मिनी महाबळेश्वर खतरनाक हा ना. तर इथे आता आम्ही आलो पावनादेवीच्या मंदिरात. तर मंथनला पण सांगितलं की म्हणजे मुलांना माहिती पाहिजे की आता मंथन आमचा प्रश्न विचारत होता, मग हे कोणतं मंदिर, ते कोणतं मंदिर. मग त्याला मी सगळं सांगत आली की तिथे पहिल्यांदा पाया पडलं तर ते पूर्वसतीचं मंदिर, तिथे पहिल्यांदा जायचं पाया पडायचं. नंतर गांगोच्या मंदिरात जायचं पाया पडायचं, तिकडे पाया पडलं. त्यानंतर आता हे आहे पावनादेवीचं मंदिर. तर तिथे पण आता नमस्कार करणार. तर इथे नमस्कार करून मग पुढे तुम्हाला दाखवलं की जे वरती शंकराचं मंदिर आहे तर तिथे लेडीज लोक जात नाहीत. आणि तिथे गेलात तरी तुम्हाला खूप पाळणूक करून जावी लागते, पण त्याचे पण काही नियम आहेत तर ते पण पाळावे लागतात. तर नक्की परत कधीतरी आली किंवा कोण बाबा वगैरे गेले तर मी नक्की तुमच्यासोबत ती क्लिप छोटीशी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. इथे नमस्कार करायचा आणि नंतर मग आता थोड्या वेळानंतर मग घरी जाऊ. तर असं म्हणजे पावसाचा आता पाऊस जरा कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही आता मंथनला श्यामला म्हटलं चल जाऊन येऊ पटकन गाडी घेऊन. तर जाता जाता मी तुमच्यासोबत दाखवते. म्हणजे धुकं एवढं असतं की पुढे गाडी चालवणारा पण कन्फ्यूज असतो की पुढे आपल्याला पुढून जर वाहन जर आलं, म्हणजे आतमध्ये एवढं नाहीत पण बाकीच्या रस्त्याला पण घाटात वगैरे, तर तरी पण म्हणजे काय असं एवढं धुकं असतं. तर ते नमस्कार करणार आणि आता नंतर मग तुम्हाला तुमच्याशी आता जरा पाऊस कमी झाला, आता घराकडे जाऊया. चलो मामाला सांग गाडी पुसून घे. हे इथे मंदिर आहे, हा बघा. मंदिराचं ज्यावेळेला कल्चर ऑन होतं ना त्यावेळेला आम्ही आलो होतो. हा बघ, लहरा दो लहरा दो. फॉग मंदिरात मस्त असं दर्शन केलं. गुरु पण आलेले मस्त अशी म्हणजे गाराणा घातलेली आणि काही अगरबत्ती आणली, ती अगरबत्ती लावली. मंदिर बंद होतं पण पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे मंदिर बंद होतं. आणि आता आम्ही निघालोत घरी जाण्यासाठी. घरी जातो मी. इथे आहे बघा, गाडी घेऊन आले. तर आता घरी जाते. पाऊस आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूट काय करता आला तर बघते. छत्री आणली आहे फक्त. बाय बाय, घरी जाऊन भेटते. आणि ह्या वर्षी ना मे महिन्यात असं तुम्हाला म्हणजे कधी अशी म्हणजे व्हाळा कधी अशी भरत नाहीत आणि पाणी कधी वाहत नाही. तर ते ह्या वर्षी बघायला भेटलं. आल्यापासून आता 2 दिवस झाले की कुठे जाता पण नाही आलं, कारण की या पावसामुळे कुठे जाता नाही आलं. तर आणि भरपूर धुका पण भरपूर आहे तर त्याच्यामुळे, आणि पाऊस पण आहे त्याच्यामुळे कुठे फिरायलाच नाही भेटलं जास्त.
तर म्हटलं आता मंदिरात तरी जाऊन येऊया, म्हणून मग आता मंदिरात आलो. ते मला वाटतं ते झोपाळा. काश्मीरला जाण्याची काहीच गरज नाही. असं जर सुंदर गाव आहे आमचं, मिनी स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. म्हणूनच लाईटीची व्यवस्था केलेली आहे. फादर बोल ना. हे काय चालू आहे? हे आमदार साहेबांच्या फंडातनं, त्यांच्या नियोजनानं 2 कोटीचं काम चालू आहे. खाऊ गल्ली, पर्यटन, त्यासाठी चालना मिळावी यासाठी त्यांचं आणि हे हेतून चालू झालेलं आहे. पाठीमागचा जो सगळा एरिया दिसतोय ते राधानगरी बॅकवॉटर. इथे आता 8 गाड्या आहेत ते, त्यामध्ये आता ग्रामपंचायतीला जाणार. कोण ज्यांना पाहिजे ते घेऊ शकतात ना, ग्रामपंचायतीला भाडं द्यायचं त्यांनी. दौरा घरी मॅच इथेच होत्या ना. हे इकडे लावले बोर्ड. गणपती विसर्जनला इकडे छत्री खोली आहे काय? तर पाऊस नव्हता म्हणून मंदिरात जाऊन आलो. तर तो तुमच्यासोबत मी आता व्हिडिओ शेअर केला. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असतं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.